नगरेत आज पुन्हा एकदा गोंधळाचे राजकारण समोर आले असून शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी शिवसेनेकडून मुद्दाम अडथळे निर्माण केल्याचा आरोप भाजपने केलाय। अंबरनाथ नगरपालिकेत आयोजित या विशेष सभेत शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन आणि शहरातील वाढत्या कचरा समस्येवर उपाययोजना यांसारखे अत्यंत महत्त्वाचे विषय अजेंड्यावर होते। मात्र या गंभीर विषयांवर सकारात्मक चर्चा करण्याऐवजी शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घालून कामकाज विस्कळीत केल्याचं चित्र पाहायला मिळालं। सभेदरम्यान माईकमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती। याबाबत नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी ती केवळ तांत्रिक बाब असून लगेच दुरुस्ती केली जाईल असं स्पष्ट केलं होतं। तरी देखील शिवसेनेचे नगरसेवकांनी हा मुद्दा अनाठायी वाढवत सभागृहात मेगाफोन आणून गोंधळ निर्माण केला। दरम्यान अजेंड्यावर नसलेल्या विषयांना जबरदस्तीने पुढे आणण्याचाही प्रयत्न करण्यात आला। राजेंद्र वाळेकर यांनी इतर विषय सभेत घेण्याचा आग्रह धरला। मात्र नियमानुसार अजेंड्याबाहेरील विषय तत्काळ चर्चेसाठी घेता येत नाही अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने घेतली। तरी देखील शिवसेनेकडून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरूच राहिला। यामुळे शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी वेळ वाया गेलाय। अखेरीस गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सभा तहकूब करण्यात आली। यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी पालिका परिसरात शिवसेनेच्या या वर्तनाचा तीव्र निषेध केला। भाजपाचे गटनेते अभिजित करंजुले पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की जनतेने नगरसेवकांना शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी निवडून दिले। मात्र शिवसेनेकडून केवळ राजकारण करून कचऱ्यासारख्या गंभीर प्रश्नांवर चर्चा होऊ दिली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। एकूणच शहराच्या हिताच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याऐवजी शिवसेनेकडून गोंधळाचे राजकारण केलं जात असल्याचं चित्र आजच्या सभेत स्पष्टपणे दिसून आलंय। सन्माननीय खासदार साहेब यांचा एक प्रकल्प आहे, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे शिवमंदिरचं। त्याच्या प्रकल्पाला जे बाधित होतात आहे एकता नगरमधील रहिवासी, त्यांच्या पुनर्वसनाबरोबर त्याचबरोबर बाकीसुद्धा काही प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये बाधित होणारी रहिवासी असतील त्यांच्या पुनर्वसनाचा विषय होता। सन्माननीय सदस्य राजेंद्र वाळेकर यांनी एक मध्येच मुद्दा उपस्थित केला आणि माझं पत्र वाचा। त्यांना वारंवार विनंती मी हीच केली की तुमचा काही विषय असेल तर आपण सभेच्या शेवटी घेऊ, मध्ये तुम्ही विषयांतर करू नका। तरी पण त्यांनी जबरदस्ती म्हणजे अक्षरशः बाहेरून माईक आणलं आणि काय काय वेगवेगळे काय ॲडव्हेंचर केले आणि तो पत्रवाचन केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये साध्य असं काहीच झालेलं नाही आहे। नुसतं पत्रवाचन करण्याची त्यांची काय भूमिका होती ते आम्हाला कळली नाही आणि मला त्याच्यामुळे त्यांनी नंतर सगळं शांतसुद्धा झालं होतं आणि नंतर पुढचा विषय घ्यायचा आरोग्याचा विषय इतका महत्त्वाचा होता। आरोग्यामध्ये प्लॅस्टिक बंदी असेल, नालेसफाई असेल, घंटागाड्यांची जी आता येत नाही रेग्युलर त्या विषय होता, त्याचबरोबर कामगारांची संख्या कमी आहे, हे सगळे विषय आपण आज घेणार होतो आणि मला वाटतं खूप महत्त्वाचे विषय होते। सगळ्या नागरिकांना भेडसावत आहेत। 210 कचराकुंड्या आपल्या अंबरनाथ शहरामध्ये आहेत, त्या कचराकुंड्या हटवायच्या आहेत, अंबरनाथ शहर स्वच्छ करायचं आहे ह्या उद्देशाने आणि ही सभा आयोजित करण्यात आली होती आणि ह्या सगळ्या सभेला ह्या सन्माननीय सदस्यांनीच मागणी केली होती की तुम्ही विशेष सभा घ्या आरोग्यासाठी। परंतु मला वाटतं की त्यांनी म्हणजे काय त्यांचा विशेष होता की त्यांनी फक्त MRTP ॲक्टमध्ये काय त्यांचा तो विषय वाचला आणि तो कुणाला इतका गोंधळ होता की कुणाला काहीही कळलं नाही त्यांनी काय वाचलं लेटर त्याच्यामध्ये आणि नुसतं तुम्ही आम्हाला फक्त विरोध करताय आणि तुम्ही आम्हाला वाचून देत नाही, हे विषय वाचून देत नाही आहे, ह्या विषय घेऊन त्यांनी सभा तहकूब केलेली आहे। हे लोक इतका अन्याय करतात ते जनतेवरती, तर तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि आता आम्ही तर ह्या सगळ्याचा निषेध करतच आहोत आणि जनतेने सुद्धा यांना ह्यांची जागा आता दाखवून दिली पाहिजे। आज आपण पाहू शकतो की पावसाच्या पूर्वेची तयारीला घेऊन ही सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। अनेक प्रमुख ज्वलंत विषय आज या सभेच्या पटलावर होते। 3 विषय होते ज्यामध्ये 2 विषय खूप ज्वलंत होते की एखादा प्रकल्पग्रस्त लोकांना किंवा कुटुंबांना याचं पुनर्वसन करण्याकरता। त्याच्या व्यतिरिक्त आज आपण पाहतो आरोग्याचे भरपूर एक ज्वलंत विषय या शहरामध्ये आहेत। ठिकठिकाणी कचऱ्यांच्या समस्या आहे, एक डम्पिंगला गेल्या महिनाभरापासून आग लागली आहे। आज आपण पाहतो की संपूर्ण नाले त्या ठिकाणी भरून प्लॅस्टिकचं साम्राज्य त्या नाल्यांमध्ये पाहायला भेटतं आहे। आज आपण पाहतो आहे की भरपूर ठिकाणी ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत। असे अनेक ज्वलंत विषयांवर त्या ठिकाणी चर्चा आयोजित करण्यात आली होती। परंतु जेव्हा प्रश्न त्या ठिकाणी आला आरोग्याचा, सन्माननीय सदस्य राजू वाळेकर आणि अब्दुल शेख यांच्या मनामध्ये काय त्या ठिकाणी आलं
आणि त्यांनी एक विषय 2013चा विषय त्या ठिकाणी आणला, कोणता तरी MRTPचा विषय. त्यांना हे सुद्धा नगराध्यक्ष मॅडमच्या माध्यमातून सांगण्यात आलं की येणाऱ्या सभेमध्ये, पुढच्या सभेत तुमच्याकरता हा स्पेशल विषय घेतला जाईल. परंतु त्यांनी त्या ठिकाणी बालहट्ट घेतला आणि त्या ठिकाणी लावून धरलं की हा विषय त्या ठिकाणी मिनिट्सवर आलाच पाहिजे. परंतु मिनिट्सवर जो विषय अजेंड्यातच नाही, तो मिनिट्सवर येणं हा शक्यच होत नाही. परंतु त्यांनी ते काही विषय केला नाही. पुढं तरी हे आरोग्याच्या विषयातनं मार्ग पळ काढायच्या विचाराने अब्दुलभाई शेख आणि त्या ठिकाणी राजेंद्र वाळेकर यांनी त्या ठिकाणी सभा बरखास्त करा हा विषय त्या ठिकाणी घेतला आणि 4 मतांच्या जोरावर त्या ठिकाणी त्यांनी तो सभा बरखास्त केली. मी खरंच त्या ठिकाणी आज आपल्या सर्वच प्रेक्षकांना विचारतो की आपण ह्याकरता यांना निवडून दिलं होतं का? आजसुद्धा हे त्या ठिकाणी आज 25 वर्ष या अंबरनाथ शहरामध्ये एक हातीस राज्य केल्याच्या नंतरसुद्धा यांचे संकोचित विचार आज पण हे विचार करतात की हे भारतीय जनता पार्टीचे विषय कोणते, ह्या शिवसेनेचे विषय कोणते. आज पण ते ह्याच विचाराने ह्या पालिकेत येतात की काहीतरी मलिदा या ठिकाणी मिळावा. आज पण ह्या 25 वर्ष यांचे पोट भरले नाही. आज पण हे कुठंतरी एक शहर म्हणून काम करायचं सोडून मी आणि माझा वॉर्डपुरता ते त्यांचे विचार मर्यादित ठेवत आहे. यांचे विचार हे या शहराकरता काही करण्याचे नाही, तर फक्त आणि फक्त प्रायव्हेट लिमिटेड आहे. स्वतःपुरता विचार, स्वतःच्या वॉर्डांपुरता विचार करण्यात आले आणि हे बाकीचे सर्व वॉर्ड किंवा पूर्ण शहर हे फक्त त्या 4 मतांच्या जोरावर वेठीस धरण्यात आलं. परंतु मी आज देखील आपल्याला स्पष्ट करतो की कोणी कितीही एखादा कोंबडा लपवायचा प्रयत्न केला तर काय सकाळ होत नाही. सकाळ त्या ठिकाणी होणारच, सूर्योदय होणार. हे जे काही किडे जे ह्या ठिकाणी होते हे सगळे त्या सूर्योदयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नामोनिश होताना त्या ठिकाणी दिसते. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.